माझा पहिला दिवस आणि शूटचा माहिती आहे ना, म्हणजे आय स्टार्टेड माय शूटिंग ऑफ गुलाबी विथ चिकीमिकी डिकी. कोणाला ती मुळात तशी अजिबातच नाही आहे गं. त्यामुळे प्रत्येक वेळेस तिला असं वचावचा बोलणं आणि सारखं तिचं रागराग करणं हे मला कसं तरी होतं. अवघड गेलं. पण मी म्हटलं आता यू कांट रिअली डू एनिथिंग. ते काम आहे आणि इट्स अ रोल दॅट आय एम डुईंग. गुलाबी हा एक वेगळा सिनेमा 22 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय आणि आपल्या सगळ्यांची लाडकी श्रुती मराठे इज हिअर. श्रुती, काय म्हणजे हा पोस्टर तर सुंदर आहेस, तू तर सुंदर आहेसच, आपल्या सगळ्यांची म्हणजे तुझे फॅन तर लाखो आहेतच तिकडे. पण गुलाबी हा सिनेमा हे इतकं सुंदर कॉम्बिनेशन, म्हणजे मृणालताई आणि अश्विनीताई दोघी एक दमदार अभिनेत्री शेजारी आहेत तुझ्या. क्या बात आहे. हा सगळाच कसं जुळून आलं आणि किती तू ते छान एन्जॉय केलंस. मला वाटतं हे अभ्यंगमुळेच जुळून आलेलं आहे. कारण आत्ता सगळ्यांचं स्टेजवर जे बोलणं चालू होतं त्याच्यानं एक गोष्ट कॉमन आणि खरी आहे की अभ्यंग सगळ्यांचा मित्र आहे. त्यामुळे त्यांनी हक्कानी सगळ्यांना फोन करून हा मी चित्रपट, त्याचा पहिला चित्रपट तो डिरेक्ट करतोय, तर यू हॅव टू बी अ पार्ट. राईट फ्रॉम म्हणजे ते स्टारकास्टपासनं म्युझिक आणि सिंगर्स टू टेक्निशियन्स टू क्रू, एव्हरीबडी तो मित्र आहे सगळ्यांचा. आणि म्हणून या सगळ्या पॉझिटिव्हिटीमुळे आम्ही सगळे एकत्र आलो आणि गुलाबी हा चित्रपट झाला. आणि कॅरेक्टर काहीतरी भन्नाट असणारच आहे तुझं, हे दिसतंच आहे अगदी पहिल्या डायलॉगपासून. मला अभ्यंगनी जेव्हा पहिल्यांदा फोन केला तो म्हटला, श्रुती खूप कमी लोक आहेत जे तुला ॲक्च्युली ओळखतात, म्हणजे तू ॲक्च्युली काय आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि त्याला माहिती आहे मी कशी. आणि म्हटलं त्या अनुसारच मी हे कॅरेक्टर तुझ्यासाठी लिहिलं आहे आणि लोकांना कळणार आहे, डोक्यात ठेवून कॅरेक्टर लिहिलेलं आहे. क्या बात आहे. ॲक्च्युली अभ्यंगनी सांगितलं की दिस इज गोइंग टू बी युअर रोल अँड यू गोइंग टू थरली एन्जॉय डुईंग इट. आणि मग ते दिसतंच आहे ट्रेलरमध्ये काय काय मी मृणालताईला सतत बोलत राहिलेली आहे. हो, म्हणजे तेच म्हणते की इथे एकीकडे मृणालताई, एकीकडे अश्विनीताई, आणि मृणालताई आणि तुझं जे काय बँटर आहे तर ते म्हणजे काहीतरी धमाल असणार आहे. मला वाईट वाटत होतं कारण काय बेसिकली ऑफकोर्स रोल आहे आणि अभिनय करायचा असतो, पण मृणालताई मुळात तशी अजिबातच नाही आहे गं. त्यामुळे प्रत्येक वेळेस तिला असं वचावचा बोलणं आणि सारखं तिचं रागराग करणं हे मला कसं तरी होतं. अवघड गेलं. पण मी म्हटलं आता यू कांट रिअली डू एनिथिंग. ते काम आहे आणि इट्स अ रोल दॅट आय एम डुईंग. पण शी हॅज ऑल्सो रिटॅलिएटेड ऑन दॅट. म्हणजे असं नाही की मीच फक्त बोलली आणि ती ऐकून घेतले, तीही बोलली मला फिल्ममध्ये. तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर नक्की कळेल. नोकझोक तिकडे सगळ्यामध्ये मीडिएटर म्हणून अश्विनीताईंनी खूप काम केलेलं आहे. इन द सेन्स तिचा तो रोल सिनेमातच म्हणते मी. अदरवाईज ऑफ शूट तर आमचे काहीच इश्यूज नव्हते, पण सिनेमामध्ये सुद्धा आमचे तिघींचे जरी इंडिव्हिज्युअल ट्रॅक्स असतील आणि जर्नी असेल तरी एकत्र जेव्हा आम्ही येतो तेव्हा अश्विनीताई की जाऊ दे गं आणि मला जाऊ दे गं, तिला जाऊ दे गं, असं करून ती आमची मीडिएटर बरेच वेळा फिल्ममध्ये झालेली आहे. नक्कीच. आणि जर मी दोघींबद्दल एक वाक्य काहीतरी विचार की म्हणजे आता आपल्याला माहिती आहे का दोघी ग्रेट अभिनेत्री आहेत, पण त्यांच्याबद्दल एक वाक्य तुला ह्या शूटिंग नंतर काहीतरी सांगायचं असेल, शेअर करायचं असेल त्यांच्याबद्दल जे कदाचित आम्हाला माहिती नसेल तर ते काय? अश्विनीताई इज सरप्राईज ह्याच्यासाठी की ॲक्टिंग बाबत तर काही सांगायची गरजच नाही आहे. काय कॅलिबरची ॲक्ट्रेस आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ॲज अ पर्सन आणि शूटिंगच्या दिवशी शूटिंगवर ती काय असते ना, इज ऑलवेज अ सरप्राईज. म्हणजे इतके वेळा असं घडलेलं आहे की आता रात्रीचे 11 वाजलेत 12 वाजलेत आणि असं होतं ना की यार कधी हे शूट संपते वगैरे, तेव्हा तिच्यामध्ये काहीतरी एक वेगळी एनर्जी यायची आणि ती कुठनं यायची हे कोणालाच माहिती नाही. आणि मग ती हसायची, गप्पा मारायची आणि मला असं की ही अश्विनीताई कोण आहे. सो म्हणून शी इज अ सरप्राईज पॅकेज. मृणालताई च्या ॲब्सोल्युटली ऑपोजिट हे कॅरेक्टर तिला मिळालं आहे. सो ते दोन्ही बघताना ना इतकी म्हणजे कॅमेरा ऑफ झाल्यानंतरची मृणालती जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कॅमेरा चालू असताना सो तिचं कॅरेक्टर इतका वास्ट डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. सो ते बघायला खूप मजा आली मला. आणि अर्थात गाणी तर आज आम्ही सगळीच ऐकली, त्या गाण्यांची वेगळी मजा आहे. ते चिकीरिकीचं ते लिपसिंगचा किस्सा जरा एकदा सांगच आम्हाला. अगं माझा पहिला दिवस आणि शूटचा माहिती आहे ना, म्हणजे आय स्टार्टेड माय शूटिंग ऑफ गुलाबी विथ चिकीमिकी डिकी. आणि मला अभ्यंगनी सांगितलं नव्हतं की ते लिपसिंग करायचं. नाही तर नॉर्मली काय होतं की ते गाणं तुम्ही मागून घेता आणि मग 2-3 दिवस तुम्हाला मिळतं, तुम्ही पाठांतर करता. तर मला अभ्यंगनी सांगितलं नव्हतं की ते लिपसिंग करायचं. आणि सेटवर पोचल्यानंतर तो म्हटला की मजा येईल शूट करायला. मग ते गाणं अख्खं ऐकल्यानंतर मला जेन्युनली आवडलं, कारण इट्स अ व्हेरी पेपी नंबर यू नो. आणि तो म्हटला की चला सुरू करूया. म्हटलं हो एनी टाईम. तो म्हटलं नाही तुला लिपसिंग करायचं आहे गाणं. तर मला आधी हे म्हणजे मी मला ते वाटलं की ते
स्टार्टिंगचं जिब्रिश भाग जर सोडला तर नंतर ॲक्च्युअल वर्ड्स आहेत ते लिपसिंग करायचं. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, इट्स व्हेरी इझी वगैरे सगळं झालं. तर म्हटलं नाही श्रुती, तुला ते चिकीमिकी डिकी लिपसिंग करायचं आहे. आणि मी गार पडले पहिल्याच दिवशी. कारण लिटरली 30 सेकंड्स ते जिब्रिश गात आहेत. सो मला 30 सेकंड्सचं जिब्रिश पाठ करायचं होतं, जे माझ्याकडनं होतच नव्हतं. ऑलमोस्ट 1-2 तास लागले मला ते गाणं आपण म्हणतो ना रट्टा मारायला आणि ते लिपसिंग पाठ करायला. पण बाय एंड ऑफ इट ते झालं होतं. तुला वेगळी ट्रीट मिळणार आहे का त्याबद्दल? मी घेतली नंतर वेगळी ट्रीट. मानधनातच वेगळे काही ऍड झालंय? नाही, अभ्यंकडनं वेगळी ट्रीट घेतली नंतर. आणि अर्थात गुलाबी हे रंग तुझ्यासाठी काय आहे आणि गुलाबीचा सर्वात मोठा टेकअवे तुझ्यासाठी काय होता? मला वाटतं एनिथिंग दॅट इज गोईंग प्लेझंट इन युअर लाईफ, देन बी इट पीपल, बी इट ॲटमॉस्फिअर, काय असेल तर ते आपण गुलाबी नेहमी असोसिएट करतो. सो द फिल्म पण तशीच आहे. इट्स अबाउट नाईस अँड वंडरफुल मोमेंट्स. इट इज अबाउट फ्रेंडशिप, जी गुलाबीसुद्धा असू शकते. आणि नात्यांबद्दल पण आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल नात्यांबद्दल पण आहे, मैत्रीबद्दल आहे आणि मोमेंट्सबद्दल आहे. सो मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट नक्की आवडेल, कारण एंटरटेनमेंट तर आहेच, पण 3 बायकांची गोष्ट आहे आणि त्या 3 बायका त्यांच्या आयुष्यात काय काय घडत असतं, त्यातनं कसं ओव्हरकम करतात आणि एक मैत्री झाल्यानंतर एक कसा एक सपोर्ट मिळतो एकमेकींना तिघींचा, गुलाबी बघितल्यानंतर कळतो. आता जाता फक्त एकच प्रश्न विचारते. अर्थात श्रुती, यावेळेला म्हणजे अलिबाबा फिल्मसुद्धा जोरात सुरू आहे आत्ता पण OTTवर, आणि तुझी ती एक छान वेगळी भूमिका होती. त्यानंतर आता गुलाबीमध्ये अजून एक धमाकेदार वेगळी भूमिका आहे. अजून काय सरप्राईज आहे आता अपकमिंग नव्या वर्षात? का आता ते आता सांगणार आहेस का? नाही, सांगणार तर नाहीच आहे, पण इट हॅज रिअली बीन अ गुड इयर फॉर मी. कारण आय स्टार्टेड विथ मुंजामध्ये कॅमेओ होता, त्याच्यानंतर अलिबाबा आणि 40शीतले चोर आले. हे वर्ष जोरदार होतं. त्याच्यानंतर देवरा चित्रपट येऊन गेला. सो तो आला. आता 22 नोव्हेंबरला गुलाबी येतो आणि 20 डिसेंबरला वनवास येतोय. सो यावर्षी 5 चित्रपट आहेत. सो इट्स बीन अ रिअली गुड इयर. गोल्डन इयरच गुड इयर. आणि पुढचं वर्षही असंच गोल्डन असू दे, या पुढची सगळीच वर्ष. यासाठी खूप शुभेच्छा श्रुती. थँक्यू सो मच.